लक्ष द्यायचं सर्वांनी. कोण कोण राहिले आणि द्यायचं बघा. आपण लास्टच्या क्लास मध्ये क्लास बघितले, त्याच्यामध्ये आपण या कंपनी क्रिएशन पाहिलं स्टार्टिंग मध्ये. त्याच्यानंतर कंपनी क्रिएशन झाल्यानंतर आपण पाहिलं की लेजर क्रिएट करायचं. लेजर क्रिएट कुठून करतो आपण? क्रिएट मध्ये जायचं आपल्याला. क्रिएट मध्ये गेलो आपण, इथं लेजर म्हणायचं आणि याच्यामध्ये आपण क्रिएट करू शकतो. बरोबर आहे. आता लेजर क्रिएट करत असताना आपण काय केलं होतं? लेजर म्हटलो. लेजर मध्ये आपण या फील्ड मध्ये जो काही फॉर्म आहे, या फॉर्म मध्ये आपल्याला नाव टाकायचं अगोदर. बरोबर. जी कोणतीही लेजर तुम्ही इथे क्रिएट करा त्याचं नाव आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे. आणि नाव ज्यावेळेस मेन्शन करतो, मेन्शन केल्यानंतर आपल्याला आयडेंटिफाय करायचंय हे जे नाव आहे हे नाव आपल्यासाठी काय आहे. बरोबर आहे. आपण आयडेंटिफाय केल्यानंतर समजतं की तो नेमकं कोण आहे आपल्यासाठी. एक तर खर्च असला पाहिजे. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल आपण लाईट बिल दिलं. लाईट बिल आपल्यासाठी काय आहे? एक्सपेन्सेस आहे. बरोबर ना. पुन्हा आपण त्याला आयदर एक्सपेन्सेस म्हणू किंवा दुसरी गोष्ट आपण बघायची, एक तर ते इन्कम असलं पाहिजे. बरोबर. असं म्हटलं बँक इंटरेस्ट रिसिव्ह. आता हा काय आपल्यासाठी इन्कम आहे. बरोबर ना. आपण त्याला इन्कम ट्रीट करू. त्याच्यानंतर समजा आपण आणखी दुसरे एखादी लेजर क्रिएट करतोय. फॉर एक्झाम्पल एखादी लायबिलिटी असेल तर आपल्याला ते देणं आहे. बरोबर. उदाहरणामध्ये लाईट बिल पेएबल. बरोबर. लाईट बिल पेएबल काय देणं आपल्याला. उदाहरण आपण क्रिएट केलं होतं MSCDCL. तर MSCDCL काय? ही तुमची कंपनी आहे ज्याला आपण लाईट बिल पेड करणार आहे. बरोबर ना. म्हणजे आपल्यासाठी काय लायबिलिटी आहे. म्हणून आपण त्याला खूप काय देणार आहे? करंट लायबिलिटी म्हणायचं त्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं, एक तर तुम्ही त्याला काय करा, असेट म्हणू शकता. म्हणजे जी काही तुम्ही लेजर क्रिएट करताय त्याला 4 कॅटेगरी मध्ये कॅटेगराईज करायचं. एक तर एक्सपेन्सेस. बरोबर आहे. एक्सपेन्सेस मध्ये डायरेक्ट असेल किंवा इनडायरेक्ट असेल. इन्कम मध्ये डायरेक्ट इन्कम असेल किंवा इनडायरेक्ट असेल. त्याच्यानंतर पुढे आपण एक तर ते असेट असली पाहिजे किंवा लायबिलिटी असली पाहिजे. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला बघायचंय वाउचर पाहिले आपण. ठीक आहे. वाउचर मध्ये आपण पाहिलं कॉन्ट्रा वाउचर. कॉन्ट्रा वाउचर कसं यूज करणार आपण? सेल्फ यूज. त्याच्यामध्ये कॅश डिपॉझिट, कॅश विड्रॉ आणि अमाऊंट ट्रान्सफर फ्रॉम वन बँक टू अनदर बँक. बरोबर. त्याच्यानंतर पुढे आहे आपल्याकडे पेमेंट. पेमेंटचा वापर आपण कशासाठी करणार आहे? एक तर तुम्हाला पेमेंट कशासाठी करायचं, एखाद्या पार्टीला पेमेंट करायचं असेल किंवा एखादा खर्च करायचा तुम्हाला. बरोबर ना. अशा वेळी आपण काय करतो? तिथं पेमेंट वाउचर यूज करतोय. बरोबर. त्याच्यानंतर पुढे आहे आपल्याकडे रिसिप्ट वाउचर. रिसिप्ट वाउचरचा वापर आपण कशासाठी करणार आहे? जर तुम्हाला कुणाकडून पैसे मिळत असतील, बरोबर ना, थर्ड पार्टीकडून पैसे आपल्याला रिसिव्ह होत असतील, फॉर एक्झाम्पल कस्टमर. बरोबर आहे. किंवा एखादा इन्कम सोर्स जनरेट होत असेल आणि त्याच्यातून तुम्हाला इन्कम रिसिव्ह होत असेल. फॉर एक्झाम्पल आपण बघितलं की समजा इंटरेस्ट ऑन सेव्हिंग बँक किंवा इंटरेस्ट ऑन FD. बरोबर ना. हे जे काय आहे तुमच्यासाठी काय इन्कम आहे आणि हे इन्कम रिसिव्ह झालेले म्हणून आपण त्याला काय करणार आहे? रिसिप्ट म्हणणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर पुढे आपण जर्नल वाउचर पाहिलं होतं. जर्नल वाउचरचा उपयोग आपण कशासाठी करणार आहे? जर ऍडजस्टमेंट करायची असेल. ऍडजस्टमेंट म्हणजे काय? किंवा एखादं इन्कम किंवा लायबिलिटी आपल्याला पेएबल दाखवायची असेल किंवा रिसिवेबल दाखवायची असेल तर आपण ऍडजस्टमेंट असं म्हणतो. बरोबर. जसं आपण एखादं लाईट बिल आलं किंवा टेलिफोन बिल आपल्याला मिळालं, मिळाल्यानंतर त्याला आपल्याला पेएबल आहे किंवा ते रिसिवेबल आहे हे दाखवण्यासाठी आपण काय करणार आहे? जर्नल मध्ये एंट्री करणार आहे. जर्नल म्हणजे काय? तर तुमचं नॉन कॅश किंवा नॉन बँक ट्रान्झॅक्शन आहे. बरोबर आहे. आता याच्यामध्ये जर्नल मध्ये आपण काय करतोय? तर एक्सपेन्सेसला डेबिट केला आणि क्रेडिट पूर्ण केल्याने ज्याला पैसे द्यायचे त्याला. त्याच्यामध्ये कॅश किंवा बँकेचा काही रेफरन्स आलाय का आपल्याकडे? नाही आला. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे सेल्स. सेल्सचा वापर आपण कशासाठी करणार आहे? आपल्याला सेल्स, आपल्याला काय करायचं? आपण ज्यावेळेस सेल्स करतो, एखाद्या गोष्टीची विक्री करायची असेल तर त्यावेळेस आपण काय करणार आहे? सेल्स वाउचरचा यूज करणार. आणि त्याच्यानंतर पुढे आहे आपल्याकडं परचेस. परचेसचा वापर आपण कशासाठी करणार आहे? तर तुम्हाला परचेस रेकॉर्ड करायचे असेल किंवा तुम्ही जर थर्ड पार्टीकडून गुड्स परचेस केले असतील तर ते रेकॉर्ड करायचे असेल तर आपण काय करणार इथं? या परचेसचा वापर करणार. इथपर्यंत गोष्टी समजल्या? ओके. त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आपण एंट्री करत असताना आपल्याला डेट चेक करायची. डेट. बरोबर. आपण त्या कोणत्या डेट मध्ये ते वाउचर टाकतोय. आपल्याकडे सध्या आपण एज्युकेशन वर्जन मध्ये शिकतो, आपण डेट मॅटर करत नाही किंवा डेट चेक करत नाही. पण ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकली काम करत असताना आपल्याला काय करायचं?
अगोदर डेट चेक करायची आणि त्याच्यानंतर बाकीचं व्हाउचर इथं एंटर करायचंय. व्हाउचर एंट्री झाल्यानंतर नरेशन आपल्याला चेक करायचं. येतं लक्षात? व्हाउचर एंट्री झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, नरेशन जे आहे हे चेक करायचं. नरेशन मध्ये आपण वर जी काही एंट्री केलेली आहे त्याचं प्रिस्क्रिप्शन किंवा एक शॉर्ट फॉर्म मध्ये आपल्याला काय करायचं, लिहायचंय. बरोबर? आणि प्रत्येक नरेशन मध्ये काही ना काही आपण तिथे लिहिलं पाहिजे, जेणेकरून आपण जी काही एंट्री वर केलेली आहे तर ती एंट्री आपल्याला इथं लक्षात यावी. ओके, येतं लक्षात? काय अडचण याच्यामध्ये? याच्यामध्ये काही अडचण आहे का? नाही. ठीक आहे. ओके, आता आपल्याला पुढे जायचंय. बघा, आपण ज्या गोष्टी शिकल्या त्याच्यामध्ये आपण व्हाउचर बघितलं. बरोबर? आता आपल्याला जायचं पुढे डे बुक. आता डे बुक नेमकं काय असतं? बरोबर, डे बुक म्हणजे काय, एखादा डे, डे म्हणजे एखादा पर्टिक्युलर डेचा तुम्हाला एंट्री चेक करायची असते, त्याला म्हणायचं डे. बरोबर आहे. तर डे बुक मध्ये आपण जेव्हा जातो त्यावेळेस आपल्याला पर्टिक्युलर डेज म्हणजे उदाहरणार्थ 1 जुलै 2023 आपण जेवढ्या काही एंट्रीज केलेल्या आहेत त्या सर्व एंट्री तुम्हाला कुठे दिसणार आहे, या डे बुक मध्ये दिसणार आहे. बरोबर, मग इथं आपण काय करू शकतो, समजा तुम्हाला डे बुक चेंज करायचं आहे, डायरेक्टली डेट वरती क्लिक करा, F2, आणि तुम्हाला ज्या दिवशीचं पाहिजे त्या दिवशीला एंटर टाका. बरोबर, आता 2 जुलै मध्ये काही एंट्री आहे का आपल्याकडे? काहीच नाहीये. म्हणजे पर्टिक्युलर डेज वरती तुम्ही जर एंट्री ओपन केली तर तुम्हाला त्या डेज मध्ये काय काय व्यवहार आपण केलेला आहे त्या सर्व व्यवहाराची नोंद तुम्हाला दिसतात. ओके, बघा आता आपल्याला पुढे जायचंय. व्हाउचर्स मध्ये परत, व्हाउचर मध्ये आपण जेव्हा जातो व्हाउचर मध्ये आपण बघणार आहे की अदर व्हाउचर्स काय काय. बरोबर, आपण ओळख करून घेणार आहे की अदर व्हाउचर्स आपल्याला कोणकोणते आहेत आणि ते कसे मेंटेन करायचे. बघा, पहिला ऑप्शन आपण बघितला कॉन्ट्रा पाहिला. बरोबर, हे जे सर्व आहेत कॉन्ट्रा, जर्नल, पेमेंट, परचेस, सेल्स, रिसिप्ट हे सर्व पाहिलेले आहेत. त्याच्या खाली आपल्याकडे आहे फिजिकल स्टॉक आणि स्टॉक जर्नल. बरोबर, आपण इन्व्हेंटरी क्रिएशनचा पण पार्ट पाहिलेला आहे. बरोबर, इन्व्हेंटरी क्रिएशन पाहिलं आपण, स्टॉक ग्रुप पाहिलं की नाही पाहिलं? स्टॉक ग्रुप पाहिलं, स्टॉक कॅटेगरी काय असतं पाहिलं. बरोबर ना? त्याच्यानंतर स्टॉक आयटम काय असते हे पाहिलं, त्याच्यानंतर युनिट काय असते हे पाहिलं, त्याच्यानंतर गोडाऊन कसे क्रिएट करायचे हे पण आपण पाहिलेलं आहे. बरोबर आहे. आता ह्या सर्व गोष्टी आपण कुठून क्रिएट केल्या, तर डायरेक्टली आपण गेलो क्रिएट मध्ये, त्याच्यामध्ये स्टॉक ग्रुप. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे आपण स्टॉक कॅटेगरी पाहिली. स्टॉक कॅटेगरी म्हणजे काय, तुमच्याकडे असलेल्या ग्रुप मध्ये असलेली व्हरायटी, त्याला आपण काय म्हणतो, स्टॉक कॅटेगरी असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढे आहे आपल्याकडे स्टॉक आयटम. स्टॉक आयटम म्हणजे काय, ऍक्च्युअल मध्ये आपण ज्या वस्तूची खरेदी आणि विक्री करतो त्याला आपण काय म्हणतो, इथं स्टॉक आयटम असं म्हणतोय. पुढे आहे युनिट. युनिट म्हणजे काय, ज्या वस्तूची आपण खरेदी विक्री करतोय त्याचं जे मोजमाप आहे, मेजरमेंट, त्याला जे काही कॅल्क्युलेशन करतो त्याला म्हणायचं युनिट. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे आहे गोडाऊन. आपण स्टॉक जो काही परचेस आणि सेल करतो तो स्टोअर करण्याचं प्लेस, त्याला आपण काय म्हणतो, गोडाऊन असं म्हणतो. बरोबर आहे. आलं लक्षात इथपर्यंत सगळ्यांना? ओके, तर आता आपल्याला पुढे बघायचं की ऍक्च्युअल मध्ये हे एंट्री आपण ज्यावेळेस केलं, तर एंट्री केल्यानंतर याचा रिपोर्ट कसा निघतो. बरोबर, आपण ऍक्च्युअल मध्ये रिपोर्ट बघायचा आणि आपण जी काही काल एंट्री केलेल्या एंट्रीचं ते ऍक्च्युअल मध्ये बघायचे असेल किंवा त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असेल तर ते कशा पद्धतीने आपल्याला करता येईल हे आपल्याला इथं बघायचंय. बघा, कोणताही रिपोर्ट बघण्यासाठी आपल्याला काय करायचंय, डिस्प्ले मोर रिपोर्टला जायचं. बरोबर आहे. डिस्प्ले मोर रिपोर्ट मध्ये गेल्यानंतर मला इथं अकाउंट बुक्स मध्ये जायचं. अकाउंट बुक्स. ओके, बुक्सला एंटर केल्यानंतर जायचंय लेजर मध्ये. लेजरला एंटर केलं आणि ज्या लेजरची तुम्हाला यादी बघायची किंवा ज्या लेजरचं तुम्हाला अकाउंट बघायचंय, डायरेक्टली इथं काय करायचं, आपल्याला अकाउंटवर क्लिक करायचं किंवा ते नाव सर्च करायचे. फॉर एक्झाम्पल मला काय करायचं, समजा MSCDCL मुंबई, MSCDCL मुंबई आहे. बघा, आपण इथं काय केलं, 2000 रुपयाचं बिल आपण पेबल दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण काय केलं, 1,000 रुपये त्याला कॅश मध्ये पेमेंट केलं. बरोबर, याला काय म्हणायचंय, त्याची लेजर समज. लेजर समज म्हणजे काय, आपण जो काही व्यवहार केलेला आहे हा व्यवहार पूर्ण दिसणार तुम्हाला या लेजर मध्ये. येतं लक्षात? ओके, जर याच्यामध्ये आपल्याला काही लेजर चेंज करायचे असतील तर आपण काय करायचं, लेजरला क्लिक करायचं आणि इथं काय करायचं, आपल्याला चेंज करायचं. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल मी इथं बघितलं फॅबिटम स्किन अँड हेअर दिसतं याच्यामध्ये. त्याच्याकडे आपण काय केलेलं आहे, 1895 रुपये आपल्याला इथं रिसिव्ह झाले. बरोबर आहे. त्याला आपण म्हणतो लेजर अकाउंट. आलं लक्षात? जर आपल्याला एखादं चेंजेस करायचे असतील, एखाद्या एंट्री मध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर आपण काय करणार, त्या एंट्रीवरती ओपन करायचं. ठीक आहे, एंट्री ओपन झाली आपल्याकडे. एंट्री ओपन झाल्यानंतर जसं आपण एंट्री पास करताना याच्यामध्ये काही चेंजेस केले होते किंवा तुम्हाला जे काही चेंजेस करायचे ते तुम्ही डायरेक्टली इथं करू शकता. ओके, एंट्री ऑटोमॅटिकली इथं पास होते.
ठीक आहे, एंटर करा आणि लास्टला इथं सेव्ह करा. ओके, एस्केप करायचं. ठीक आहे, परत जायचं आपल्याला ऑप्शन मध्ये. बघा, आपण आता हे जे काही बघितलं हे बेसिक ऑप्शन पाहिजे आपण. बरोबर, कॉन्ट्रा, पेमेंट, रिसीट, सेल्स, परचेस हे आपल्यासाठी काय एक बेसिक वाउचर. बेसिक म्हणजे काय, रेग्युलरली कामामध्ये येणार. बरोबर आहे, आता हे वाउचर आपण युज करायला सगळ्यांना जमतंय, काय अडचण याच्यामध्ये. ओके, आता आपल्या पुढे बघायचं याच्यामध्ये जीएसटी याला कसं अप्लाय करायचं. आपण जीएसटी कॅल्क्युलेशन काहीच पाहिलं नाही. बरोबर आहे, आता आपला जो काही बिझनेस आहे याच्यामध्ये आपण सपोज आपण काय केलं, नवीन जीएसटी ओपन केला. ओके, जीएसटी नंबर काढल्यानंतर आपल्याला काय करायचं, त्याच्यामध्ये सेटअप करायचं जीएसटीचं. जीएसटीचं सेटअप करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, F11 प्रेस करायचं कीबोर्डवर. F11 येतं लक्षात. F11 प्रेस केल्यानंतर आपल्याला हा एक ऑप्शन ओपन होतो, याला म्हणतो आपण फीचर्स डायलॉग बॉक्स. बरोबर आहे, आता याच्यामध्ये काय सांगितलंय, कंपनी, या कंपनीसाठी. बरोबर आहे, आपण काय करतो, हे फीचर्स अप्लाय करतो. बरोबर, ज्या ज्या ठिकाणी यस आहे ते फीचर आपल्या कंपनीला अप्लाय आहे. बरोबर, आणि ज्या ठिकाणी नो आहे ते आपण आणखी अप्लाय केलेलं नाही. त्याच्यापैकी आपण बघणार आहे जीएसटी. बघा, जीएसटी दिसते का कुठे तुम्हाला, टॅक्सेशन मध्ये. बघा, पहिला आहे अकाउंटिंग. अकाउंटिंग साठी जे काही फीचर्स लागतात ते तुम्हाला अकाउंटिंग मध्ये दिसतील. बरोबर आहे, त्याच्यानंतर पुढे आहे इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरी साठी जे काही फीचर्स लागतात ते तुम्हाला इन्व्हेंटरी मध्ये दिसतील. टॅक्सेशन ची रिलेटेड जी काही असतात तुम्हाला टॅक्सेशन मध्ये दिसतील. ऍक्सेस ऑनलाईन वगैरे जे काही आहे किंवा पेरोल ऑर्डर साठी जे काही असतील, हे सर्व गोष्टी तुम्हाला इथं कॅटेगराईज केलेल्या दिसतील. बरोबर आहे, त्याच्यापैकी आपण फर्स्ट बघतोय टॅक्सेशन मध्ये एनेबल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तुम्हाला इथे जीएसटी जर तुमच्या कंपनीला अप्लाय करायचा असेल, बरोबर, आपल्याकडे सराउंडिंग मध्ये जेवढे काही बिझनेस आहेत त्या सगळ्या बिझनेसला जीएसटी अप्लाय असतो का, नाही. आपण काय करतो, आपली चॉईस आहे. बरोबर, आपण जेव्हा जीएसटी नंबर ओपन करतो, ओपन केल्यानंतर आपल्या कंपनीला पण आपल्या इथं जीएसटी अप्लाय करायला लागतो. बरोबर, आता याला अप्लाय करायचं आपल्याला, काय करणार आपण, एनेबल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सला येस करणार आहे. ओके, वाय प्रेस करायचं आणि एंटर करायचंय. एंटर केलं की ते ऑटोमॅटिकली जीएसटी डिटेल्स नावाचा एक बॉक्स ओपन होतो परत. बरोबर आहे, आता याच्यामध्ये काय ऑप्शन दिले, जीएसटी रजिस्ट्रेशन डिटेल्स. म्हणजे आपण ज्या नावाने रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे त्याचे डिटेल्स आपल्याला काय करायचे, इथं फिल करायचे. आता हे डिटेल्स काय काय आहेत तर बघा, स्टेट. स्टेट मध्ये काय करायचं, आपण ज्या राज्यामध्ये आपला बिझनेस ज्या राज्यामध्ये आहे किंवा ज्या राज्यासाठी आपण जीएसटीचा नंबर घेतलेला आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ते राज्याचं सिलेक्ट करायचं. ओके, आपण कोणत्या राज्यामध्ये राहतो तर महाराष्ट्रामध्ये. बरोबर आहे, इथं आपल्याकडे दिसतो जेवढे काही स्टेट आहेत इंडियामध्ये त्या सर्व स्टेटची यादी इथं ऑटोमॅटिकली दिलेली, याला एंटर करायचं आहे. बघा, एंटर केल्यानंतर इथं दोन प्रकारचे रजिस्ट्रेशन टाईप आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे कंपोजिशन आणि दुसरा आहे रेग्युलर. बरोबर, आता कंपोजिशन मध्ये काय, ज्यावेळेस आपण इनव्हॉइस रेज करतो किंवा रजिस्ट्रेशन करतो तर कंपोजिशन डीलरला जीएसटी इनव्हॉइस बनवता येत नाही किंवा तो समोरच्या व्यक्तीला जीएसटी इनव्हॉइस देऊ शकत नाही. त्याला म्हणायचं कंपोजिशन डीलर. मग हा काय देतो, त्याला जर समोरच्या व्यक्तीला बिल द्यायचं असेल तर हा काय करतो, बिल ऑफ सप्लाय देतो, तर म्हणजे पुरवठ्याचं बिल देतो. बरोबर आहे, त्याला म्हणायचं कंपोजिशन डीलर. बरोबर, दुसरा ऑप्शन आहे आपल्याकडे रेग्युलर. रेग्युलर म्हणजे काय, ज्याला परमिशन आहे खरेदी करताना आपण जीएसटी मध्ये घेऊ शकतो आणि विक्री करताना आपण काय करू शकतो, इथं जीएसटी मध्ये सेल करू शकतो. त्याला म्हणायचं रेग्युलर डीलर. बरोबर आहे, एंटर करायचंय. एंटर केल्यानंतर असेसी ऑफ अदर टेरिटरी इथं सांगायचंय. जर असेसी ऑफ अदर टेरिटरीचं असेल, म्हणजे आपण म्हणतो की अंदमान निकोबार, लक्षद्वीप, दीव दमण, बरोबर ना, म्हणजे हे जे काही केंद्रशासित प्रदेश आहेत याच्यामध्ये जर या जीएसटी आपण स्टेट मध्ये येतो का, आपलं स्टेट केंद्रशासित आहे का, नाही, म्हणून आपण याला नो करणार. ओके, एंटर. जीएसटी ऍप्लिकेबल फ्रॉम. जीएसटी कधीपासून तुमच्या कंपनीला अप्लाय झाला. कंपनी जर समजा तुमची 4 वर्षांमध्ये जर रजिस्ट्रेशन केलं असेल आणि आपल्याला आज गरज पडली जीएसटी रजिस्ट्रेशनची, तर इथं जेव्हा केव्हा सर्टिफिकेट आपण आपल्याला सर्टिफिकेट येतं त्यावेळेस डेट लिहिलेली असते, इफेक्टिव्ह फ्रॉम, ती डेट आपल्या इथे राखायची. येतं लक्षात. ओके, सपोज आपण काय करू, इथं 1/1/2023 टाकून द्या. ओके, 1 जानेवारी 2023 पासून आम्हाला इथं जीएसटी ऍप्लिकेबल झालेला आहे. म्हणजे याच्या अगोदर जेवढे काही व्यवहार आहेत ते तुमच्या जीएसटीच्या त्याच्यावरती जीएसटी लागणार नाही आणि इथून पुढे तुम्ही जे काही व्यवहार कराल त्या सर्व व्यवहारावर तुम्हाला जीएसटी अप्लाय होणार. आलं लक्षात. आता इथं खाली दिले जीएसटी और यूआयएन म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन नंबर किंवा जीएसटी म्हणजे काय, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स रजिस्ट्रेशन नंबर. हा नंबर जो काय आपल्याला येईल तो नंबर इथं टाकायचा आहे. कोणाचा, आपला. बरोबर, आपण जी काही सर्व बघतोय ते आपल्या कंपनीची सेटिंग करतो. बरोबर, एंटर करायचंय. इथं टाकल्यानंतर पुढे दिलंय मंथली पिरियडिसिटी ऑफ जीएसटी. बघा,
जीएसटी मध्ये वेगवेगळे रिटर्न्स आहेत. प्रत्येक कंपनीसाठी वेगळे रिटर्न असतात. त्याच्यापैकी 2 रिटर्न कंपल्सरी आहेत. एक असतं जीएसटीआर 1 आणि दुसरं असतं जीएसटीआर 3D. जीएसटीआर 1 म्हणजे काय? जेवढं काही तुम्ही सेल केलंय महिन्यामध्ये, बरोबर ना? दर महिन्यामध्ये जेवढं काही तुम्ही सेल केलंय त्याची समरी त्याला म्हणायचं जीएसटीआर 1. आणि मंथली समरी याच्यामध्ये जीएसटीआर 3D म्हणजे काय? तुम्हाला सेल आणि परचेस त्याच्यामध्ये खरेदी किती केली आणि तुम्ही विकली किती याच्यामध्ये जी काही कॅल्क्युलेशन करून जी काही टॅक्स लागतो ते कॅल्क्युलेशन करून त्याला म्हणजे जीएसटीआर 3D. बरोबर, हे आपण पुढे बघणार आहे. बरोबर, पण ह्याची भरण्याची फ्रिक्वेन्सी कशी आहे? तुमच्या बिझनेसला तुम्ही काय समजा मला रेग्युलरली मंथली भरायला परवडत नाही, बरोबर, प्रत्येक वेळेस महिन्याला कशी एक झाला परत जी काही टॅक्सेशन असेल सगळे कंप्लेंट्स पूर्ण करतात त्याच्यावर तुम्ही काय करू शकतो, क्वार्टरली पण ऑप्टिमाइज करू शकतो, म्हणजे 3 महिन्याला एकदा. बरोबर, मग आपल्याकडे काय करणार, रेग्युलर बिझनेस समोर आपण काय करणार, बदली करणार. त्याचा पण वेगवेगळ्या प्रकारचे कंडिशन्स आहेत. त्याच्यानंतर पुढे दिलाय ऍडिशनल फीचर्स मध्ये सेट अल्टर जीएसटी रेट डिटेल्स. मग आपण रेट जो आहे हा आपण काय करतोय, आयटमला पण सेट करू शकतो किती टक्के जीएसटी लागतो, बरोबर. किंवा जर समजा तुमची कंपनी अशी आहे की ज्याच्यामध्ये कंपल्सरी एकच टॅक्स रेट लागतो, तिथे आपण काय करू शकतो, डायरेक्टली इथं अप्लाय करू शकतो, बरोबर. म्हणून आपण इथे काय करणार, नो करणार आहे एनेबल टॅक्स लायबिलिटी ऑन ऍडव्हान्स रिसीट. जीएसटी डिपार्टमेंट काय सांगतात, सपोज मला एखाद्या व्यक्तीला गुड्स सेल करायचे, बरोबर आहे. समोरचा व्यक्ती ऍडव्हान्स पैसे जमा करतो आहे, बरोबर आहे. सपोज मला एप्रिल महिन्यामध्ये त्यांनी काय केलं, एका कस्टमरने 10 लाख रुपये तिथे माझ्याकडे ते ऍडव्हान्स परचेस केले, बरोबर आहे. पण ते मी काय केलं, त्याला सप्लाय कधी केला, ऑक्टोबर मध्ये. आता इतके दिवस तो माझ्याकडे आहे, बरोबर ना. मग आता याच्यामध्ये जी काही आपल्याकडे अमाऊंट जमा आहे तर त्याच्यावरती पण आपण जीएसटी पेड करायचा आहे. त्याला म्हणायचं एनेबल टॅक्स लायबिलिटी ऑन ऍडव्हान्स रिसीट, बरोबर आहे. एंटर करायचं, त्याला आपण इथं नो करणार आहे. त्याच्यानंतर पुढे दिले एनेबल टॅक्स लायबिलिटी ऑन रिव्हर्स चार्ज. बघा, आपल्याकडे 2 पद्धतीने टॅक्स लागत असतो, एक असतो रिव्हर्स चार्ज आणि एक असतो फॉरवर्ड चार्ज. फॉरवर्ड म्हणजे काय, आपण सेल करत असताना टॅक्स लावणे समोरच्या व्यक्तीला, सेल करत असताना त्याला म्हणायचं फॉरवर्ड चार्ज. आणि रिव्हर्स चार्ज म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल समजा मी काय करतो, माझ्याकडे बिझनेस मध्ये एखाद्या व्यक्तीकडून समजा मी जीएसटी ना एखादे गुड्स परचेस केले, त्याने माझ्याकडे लावत असताना काय केलं, आपल्याला जीएसटी लावून गुड्स दिले, बरोबर आहे. पण तुम्ही जर शेतकऱ्याकडे गेला आणि त्याच्याकडून समजा ज्वारी असेल किंवा जे काही कडधान्य परचेस केले त्याच्या शेतकऱ्याकडे जीएसटी नंबर आहे का, किंवा तो सेल्स इन्व्हॉइस देणार आहे का, नाही. या कंडिशन मध्ये जीएसटी मग कोण भरणार, जीएसटीच्या अमाऊंट कोण भरणार, जो खरेदी करतोय त्याला भरायचं, त्याला म्हणायचं रिव्हर्स चार्ज. येतं लक्षात. फॉरवर्ड चार्ज म्हणजे काय, नॉर्मली 95% फॉरवर्ड चार्ज असतो, आपण समोरच्या व्यक्तीकडून कलेक्ट करत असतो. काही ठिकाणी रिव्हर्स चार्ज पण असतो. रिव्हर्स म्हणजे काय, डायरेक्टली ज्याला परमिशन नाही किंवा ज्याच्याकडे जीएसटी नंबर नाही पण ती कमोडिटी जीएसटी मध्ये येते आणि त्याच्यावरती जीएसटी जो परचेस करायला त्याला भरायला लागतो त्याला म्हणायचं रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम. येतं लक्षात. त्याच्यानंतर पुढे आहे इनेबल जीएसटी क्लासिफिकेशन. आपण या बाकीच्या गोष्टीला आपण इथे नोट्स ठेवणार आहे, ओके. आता उजव्या साईडला यायचे इनवॉइस फीचर्स. इनवॉइस आपण जे काही इनवॉइस बनवतो, बरोबर आहे, त्याचे फीचर्स दिले. त्याच्यामध्ये ई वे बिल ऍप्लिकेबल. ई वे बिल म्हणजे काय असतं, आपण गुड्स सेल करतो, सेल केल्यानंतर तुमच्या गुड्सची अमाऊंट जर 50,000पेक्षा जास्त जात असेल, बरोबर आहे, तर त्यावेळेस तुम्हाला ई वे बिल लागतं. ई वे बिल म्हणजे काय, तुमचे गुड्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याची परवानगी, शासनाची परवानगी, त्याला म्हणायचं ई वे बिल, बरोबर आहे. आणि त्याचा जो नंबर असतो त्याला म्हणायचं ई वे बिल नंबर. याचं लक्षात. त्याच्यानंतर पुढे दिले ऍप्लिकेबल फ्रॉम. ऍप्लिकेबल फ्रॉम मध्ये ई बिल कधीपासून अप्लाय झालं त्याची डेट द्यायची, बरोबर. पुढं थ्रेशोल्ड लिमिट, त्याच्यामध्ये दिलंय इन्क्लुड्स इनवॉइस व्हॅल्यू. आता बघा कधी कधी काय थ्रेशोल्ड लिमिट म्हणजे काय, तर तो अमाऊंट मध्ये काय काय सेल मध्ये काय काय कन्सिडर करणार, फक्त गुड्सची व्हॅल्यू, सर्व्हिस दिली असेल त्याची व्हॅल्यू, नेमकं कशाची व्हॅल्यू, तर तिथे आपण घेतो इनवॉइस व्हॅल्यू, बरोबर. एंटर. त्याची लिमिट दिली आहे 50,000. जर तुमच्या सेल इनवॉइसची अमाऊंट 50,000पेक्षा जास्त झाली तर तुम्हाला ई वे बिल जनरेट करायचं आहे. त्याच्या खाली असेल तर ई वे बिल जनरेट करायची आवश्यकता नाही, ओके. पुढं ऍप्लिकेबल फॉर इंट्रास्टेट. बघा, इंट्रास्टेट आणि इंटरस्टेट तुम्हाला समजून सांगितलं, बरोबर. इंट्रास्टेट म्हणजे काय, जर राज्याच्या राज्यामध्ये आपण खरेदी विक्री करत असाल, बरोबर ना, त्याला म्हणायचं इंट्रास्टेट. आणि इंटरस्टेट म्हणजे काय, आपण एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये विकतो त्याला काय म्हणायचं इंटरस्टेट, बरोबर आहे. आता ऍप्लिकेबल लिमिट जी आहे ती आपल्याला भारतात महाराष्ट्रामध्ये पण ऍप्लिकेबल करणार आहे, म्हणून आपण त्याला ऑटोमॅटिकली येस आलंय आणि त्याची परत लिमिट दिली त्यांनी 50,000 रुपये, बरोबर. एंटर करायचंय आणि इथं एंटर करून आपल्याला सेव्ह करायचं, ओके. आपण फक्त जीएसटी ऑन करतोय, एंटर करायचंय आणि इथं सेव्ह करून टाकतो, ओके. आता हा आपला जीएसटी जो आहे हा आपला जीएसटी ऍप्लिकेबल झालेला आहे. बघा, आपण ज्यावेळेस आयटम्स क्रिएट केले होते,
अल्टर, ठीक आहे. अल्टर मध्ये गेलो आपण, इथं आपण स्टॉक आयटम बघूया. स्टॉक आयटम मध्ये आपण अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू, ओके. हा क्रिएट करत असताना फक्त आपण काय टाकलं होतं, नाव टाकलं होतं, बरोबर. त्याचा ग्रुप टाकला होता, त्याचं युनिट दिलं होतं आणि डायरेक्टली सेव्ह केलं होतं. हे डिटेल्स होते का त्यावेळेस? नव्हते, बरोबर. मग आता आपल्याला काय करायचं, हे डिटेल्स परत ओपन करायचे. ओपन केल्यानंतर इथे दिलंय जीएसटी ऍप्लिकेबल. ह्या प्रोडक्टवरती जीएसटी लागतो का? जर लागतोय तर ऍप्लिकेबल म्हणायचं, आणि जर नाही लागत असेल तर काय म्हणायचं, नॉट ऍप्लिकेबल. दिसतं दोन ऑप्शन तिथं, ओके. तिथं काय करणार मी, ऍप्लिकेबल. खाली ऑप्शन आहे स्टेट अंडर जीएसटी डिटेल्स, त्याला येस करायचं. एंटर. एंटर केल्यानंतर याच्यामध्ये ऑप्शन आहे की तुमचा जो जीएसटी आहे हा कशावरती लागणार आहे. ते दिले दोन ऑप्शन आहेत, एक ऑन आयटम रेट आणि दुसरा आहे ऑन व्हॅल्यू. तर जीएसटी नेहमी कंटिन्युअसली कशावरती लागत असतो, व्हॅल्यूवरती लागत असतो. म्हणून आपण इथं ऑन व्हॅल्यू घेणार आहे. एंटर. टॅक्सेबिलिटी. टॅक्सेबिलिटी मध्ये चार प्रकारची टॅक्सेबिलिटी आहे, बरोबर. तर बघा, पहिला आहे अननोन. अननोन म्हणजे काय, माहित नाही. टॅक्स लागत असेल पण किती टक्के लागतो किंवा लागत नाही हे काहीच माहित नाही, त्याला काय म्हणायचं, अननोन. मग त्यावेळेस अननोन करायचं. कंपल्सरी अननोन नाही करायचं, शोधायचं त्याला किती टक्के लागतो, बरोबर ना. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे एक्झम्प्ट. एक्झम्प्ट म्हणजे काय, अशी कमोडिटी की ज्याला गव्हर्नमेंटनं टॅक्सेशन मध्ये घेण्यासाठी बंदी टाकलेली. उदाहरणामध्ये एक्झम्प्ट कमोडिटी म्हणजे काय, समजा ज्वारी आहे, आपण खातो, बरोबर आहे. ज्वारी असेल, गहू असेल, किंवा जे काही खाण्याचे पदार्थ आहेत त्याच्यावरती जीएसटी लागतो का, बरोबर आहे काय. असे जे काही पदार्थ आहेत की ज्याच्यावरती कधी जीएसटी लागणार नाही त्याला म्हणायचं एक्झम्प्ट. येतं लक्षात. त्याच्यानंतर पुढे आहे नील रेटेड. नील रेटेड म्हणजे काय, टॅक्स लागतो, बरोबर, किंवा ती कमोडिटी टॅक्सेशन मध्ये येते पण किती टक्क्याने, 0% त्याला म्हणायचं नील रेटेड. नील रेटेडला झिरो, झिरो आणि एक्झामची अमाऊंट समज येणार आहे, पण झिरो आणि एक्झाम वेगवेगळं का दिलेलं आहे. एक्झाम म्हणजे तो कधीही टॅक्सेशन मध्ये येणार नाही, बरोबर. आणि नील रेटेड म्हणजे काय, जरी त्याच्यावर आज पर्सेंटेज झिरो असेल तरी गव्हर्नमेंटकडे अथॉरिटी आहे ते पर्सेंटेज वाढवण्याची, बरोबर आहे. मग त्यामुळे 5 पण होऊ शकतं, 18 पण होऊ शकतं, 12 पण होऊ शकतं आणि 28 पण होऊ शकतं. त्याला म्हणायचं नील रेटेड. येतं लक्षात. आणि हे सोडून जी काही टॅक्सेस लागत असेल किंवा एखाद्या आयटम्स वरती 5%, 12%, 18% किंवा 28% टॅक्स लागत असेल तर आपण अशा वेळी काय म्हणणार आहे, टॅक्सेबल म्हणणार आहे. एंटर. आणि इथे दिले इंटिग्रेटेड. इंटिग्रेटेड म्हणजे काय, सीजीएसटी आणि एसजीएसटी मिळून त्याला काय म्हणायचं, इंटिग्रेटेड टॅक्स. मी इथे टाकायचं फॉर एक्झाम्पल समजा 12%. एंटर. ओके. एंटर करायचंय आणि इथं सेव्ह करायचं. बघा, एंटर केल्यानंतर पुढे टाइप ऑफ सप्लाय. टाइप ऑफ सप्लाय म्हणजे काय, हे काय आहे, गुड्स आहे की सर्व्हिस आहे, गुड्स आहे, बरोबर. त्याला एंटर करा आणि इथं सेव्ह करा. तर ऑटोमॅटिकली अशा पद्धतीने आपण त्याला जीएसटी इथं ऍप्लिकेबल करू. लक्षात आलंय, ओके. आपण फक्त इथं बघितलं की जीएसटी कशा पद्धतीने आपल्या इथं अप्लाय करायचंय. जीएसटी रजिस्ट्रेशन करत असताना कोणकोणते डिटेल्स देणं बंधनकारक आहे, ठीक आहे. हे लक्षात आलंय सर्वांना, ओके. हे आपण आता इथं आपल्या कम्प्युटरवरती करून बघूया. चला बसा सगळे.